नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे, तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे, तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी
10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. त्यानं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनांपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. त्यानं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनांपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज
फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे, तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे, तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे।
या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे। तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे। तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे।
नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आत्ता सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आत्ता सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित
आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे। तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे। तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई
1,57,00,000 रुपये झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आत्ता सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आत्ता सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी
10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांच्या धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आत्ता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांच्या धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आत्ता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांच्या धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित
आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनांपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे, तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनांपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे, तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई
1,57,00,000 रुपये झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांच्या धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांच्या धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी
10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आत्ता सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57 लाख रुपये झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते. आणि आत्ता सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57 लाख रुपये झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे. मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय. आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे. गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज
फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे, तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं ना या चित्रपटाचे 7व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं ना या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं ना या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीत लेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे, तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं ना या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे।
या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भरत जाधवचा चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 7व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। आता थांबायचं नाही या चित्रपटाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये 2016 मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे। नापास कर्मचारी 10वीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वालचर यांनी रंजकतेने पडद्यावर मांडलेला आहे। गुलराज सिंग यांचा धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभलेले आहे। चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, भवेश जानवेलकर, निधी हरिनंदानी व धरम वालिया यांनी केलेले आहे, तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे। जी स्टुडिओ प्रस्तुत आणि जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म जॅक निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचल यांनी केलेले आहे। या सिनेमाने पहिल्याच दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाख रुपये कमवले होते। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते। 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाख रुपये कमवले होते आणि आता सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 7व्या दिवशी 13 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या सिनेमाची आतापर्यंतची कमाई 1,57,00,000 रुपये झालेले आहे।